महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील भीमसैनिकांना मानाचा जय भीम आणि सर्वांना लहान थोरांना सप्रेम राम राम नमस्कार। बघा, आपला आजचा विषय मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे महायुती महाविकास आघाडी। महायुती आपले कसे घटक पक्ष खात आहे, गिळत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये हे गिळणाऱ्या डायनासोराला हाणून पाडायचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलंय। आपण याविषयी आजचा व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओत आपण हेच माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे ह्या गोष्टी चालू आहेत उघड्या दिवसाढवळ्या। बघा, आता ज्याप्रमाणे अमित शहाची बैठक होती, सभा होती महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस खास करून एका गोष्टीवरती जास्त विचार झाला, ते म्हणजे सीट शेअरिंग आणि त्यांचं जे मिशन लोटस आहे, मिशन कमळ। महाराष्ट्रामध्ये फक्त कमळच खेळलं पाहिजे, घड्याळाचा अलाराम न वाजता, धनुष्यबाणाची प्रतिष्ठा न खिचता फक्त कमळावरच निवडणूक लढावी हा आग्रह अमित शहाने धरला। आणि यावेळेसच बच्चू कडूंनी एक गौप्यस्फोट केला, तो म्हणजे काय की शिंदे गटाचे काही खासदार असतील ते अजित पवार गटांचे पण, ते दोघेही भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवतील। अस्तित्व काहीच नाही, मागे आड पुढे विहीर करायचं काय, मागे जाऊ शकत नाही आणि पुढे गेल्याशिवाय पर्यायच नाही। त्यामुळं हे पण शक्यता होऊ शकते, होणारही भविष्यामध्ये ह्या गोष्टी होणारच। हळूहळू हे खासदार कमळावर निवडणूक लढवणार आणि यांचं जे मूळ चिन्ह आहे, मूळ पक्ष आहे, तो संपणार। कारण पाठीमाग बच्चू कडूंनी टीका केली होती भाजपवरती की भाजप हे आपले घटक पक्ष संपवत आहे। हे काही खोटं नाही, याचे प्रत्यय सध्या ह्या लोकसभेला येऊ लागलाय। आता जो पुढला विषय आहे आपला तो म्हणजे महाविकास आघाडीचा। आता महाविकास आघाडीमधून जे काही घटक पक्षातील लोक फुटून भाजप सोबत गेले, त्यांचं पुढचं भविष्य तुम्ही बघतात, त्यांचं भविष्य काय आहे? त्यांचं भविष्य पुढे अंधारामध्ये आहे। तुम्हाला एक वेळेस चान्स मिळेल, पण नेक्स्ट टाइम तुमचं काय होणार? ठीक आहे, आपण एक वेळेस लोकांना एड्यात काढू शकतो, आपण एक वेळेस मतदाराला एड्यामध्ये काढू शकतो, पण इथे लोक सुद्धा वारंवार एड्यात निघतील का? निघणार नाहीत, अवश्य निघणार नाहीत। पण अशा वेळेस आता महाविकास आघाडी आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे दोन्ही पवार गट आणि ठाकरे गट आणि काँग्रेस याकडे, म्हणून तर बाळासाहेबांनी एक मागणी केली होती। ती मागणी होती की तुम्ही लिहून द्या, तुम्ही पक्ष सोडून जाणार नाही, तुम्ही भाजप जवळ करणार नाही। ह्याचं कारण तेच आहे। अहो, पुढला भरोसा अजून काय? तर यांना आपण खासदार करून निवडून दिलं आणि परत ते तिकडे घुसून गेले तर करायचं काय? अजून भरोसा काय? त्यामुळं बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली असावी। कारण बघा, पूर्वी पण स्वबळावरती निवडून हे खासदार लोक आले होते, खासदार बनले, मंत्री बनले, मंत्रीपद मिळालं, काही जणांतर मुख्यमंत्री पण भूषवलं होतं। असे काही लोक तिकडे गेलेत। यावरती काँग्रेसवाले राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाले बोलतात की गद्दार लोक तिकडे गेले, भ्रष्ट लोक तिकडे गेले। अजून जे काही थोडे लोक इकडे असतील ते पण तिकडे जाऊ शकतील, शक्यता नाकारता येत नाही। ही शक्यता बाळासाहेब आंबेडकरांनी वर्तवली होती आणि जी अवस्था आज रोजी भाजपमुळं शिंदे गट आणि दादा यांची झाली, अशीच गत यांची परत व्हायला नको आहे आणि परत यांचं जे अस्तित्व आहे ते पण जायला नको आहे आणि परिणामी हा पक्ष संपायला नको आहे। त्यामुळं बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली होती। आणि बाळासाहेबांचं जे मुख्य वाक्य आहे, मुख्य त्यांचं स्लोगन म्हणतो आपण त्याला, मुख्य ध्येय म्हणतो, उद्दिष्ट म्हणतो, ते काय? ते उद्दिष्ट म्हणजे की RSSला आणि भाजपला महाराष्ट्रामधून हद्दपार करायचं आहे आणि परिणामी आपण कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, हे पण बाळासाहेबांना सांगितलं। 2 दिवसापूर्वी म्हणजे कालचीच गोष्ट समजून घ्या, कालच बैठक झाली मुंबईला, त्यामध्ये बाळासाहेबांनी प्रत्येक गोष्टीची ऐकून घेतली। त्याला हे सांगितलं, मला 4 ते 5 जागा मिळाल्या तरीही लढायला तयार आहे, पण
भाजपला हरवण्यासाठी, RSS ला हरवण्यासाठी आपण कुठलीही पातळी गाठायला तयार आहे, हे त्यांचं वाक्य आहे. पण यांना कितपत सहकार्य हे लोक करतील हे पण गोष्ट पाहावी लागणार आहे. आणि त्यानंतर मुद्दा उरतो पुढला कुठला, तो मुद्दा ज्याप्रमाणे महायुतीमध्ये नाराजगी आहे ती इकडे नसणार आहे महाविकास आघाडीमध्ये. कारण ऑलरेडी यांचे लोक तिकडे गेलेली आहेत आणि सध्या महाविकास आघाडीमध्ये जास्त जर मनुष्यबळ म्हटलं किंवा जास्त संख्या बोलली जागेची तर ती आहे शिवसेनेकडे आणि काँग्रेसकडे. राष्ट्रवादी 8-9 जागावरती लढेल, पण या ठिकाणी जर पक्ष प्राबल्य म्हटलं, जास्त वड जास्त ताण, जास्त शक्ती म्हटली तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाची शक्ती जास्त दाखवली जाते. कारण काय, प्रिव्हियस इयरमध्ये प्रिव्हियस लोकसभेमधील ज्यांचं मनुष्यबळ आहे, जे संख्या आहे त्यानुसार. आणि सध्या दोन्हीकडे पण एकच फॉर्म्युला चालू आहे, महायुतीकडे पण आणि महाविकास आघाडी पण, दोन्हीकडे एकच फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय, ज्याचं ज्या ठिकाणी वर्चस्व आहे त्यांना ती जागा द्यायची, ज्या जागेवरती तो उमेदवार निवडून येईल ती जागा द्यायची. हे जे पद्धत आहे ही अवलंबली आहे महाविकास आघाडीनं. पण महायुतीनं नेमकं अवलंबलंय काय, अमित शहाजीने बोलले होते, ज्या जागेवरती जो विजयी होईल ती जागा मिळेल, पण कमळावर, कमळ ह्या चिन्हावरती. आता भविष्यामध्ये ह्या गोष्टी नाकारतात ही शिंदे सरकार असतील किंवा त्यानंतर दादा असतील, फडणवीस साहेब असतील, ह्या गोष्टी नाकारतात. पण नेमकं हे कितपर्यंत खरं होऊ शकतं आणि भविष्यामध्ये खरंच हे खरं होऊन जे यांचं अस्तित्व आहे ते अस्तित्व पूर्णपणे संपून जाईल का. आणि शिंदे गट ज्याप्रमाणे बंड करून, दादा गट बंड करून ज्याप्रमाणे भाजपमध्ये आले, पण ते भाजपमध्ये ते घटक पक्ष म्हणून राहतील की भाजपच म्हणून राहतील हे आपलं येणारा काळच सांगेल. पण तत्पूर्वी एवढं आपल्याला समजतंय की ज्याप्रमाणे आज दादाची, शिंदे साहेबांची हालत होऊन बसलेली आहे, ती हालत उद्धव साहेबांची, शरद पवारांची होऊ नये असं बाळासाहेबांना वाटत असावं, म्हणून ते त्यांना पुढचा वेग येतो गोष्टीचा आहे की बाबा भविष्यामध्ये असं पण होऊ शकतं आणि परत आपण जे सरकार निवडून आणू ते सरकार सुद्धा ढासळू शकतं, याची भीती नक्कीच त्यांना असणार आहे. आणि त्यांना भीती असेल ही आपल्याला शक्यता नाकारू शकत नाही. आता जो पुढला मुद्दा आहे सीट शेअरिंगचा, ते काल ठरलेला आहे, आता फायनल 9 तारखेला होऊन जाईल. त्यामध्ये महाविकास आघाडी स्ट्रॉंगली पूर्णपणे एक खंबीरपणे उभी होईल आणि ते कुठल्याही अवस्थेमध्ये फेस करायला तयार असेल महायुतीला. आता हा रणसंग्राम अस्तित्वाचा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या. ही निवडणूक खूप निर्णायक निवडणूक ठरणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आता बाजी कोण मारल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी याविषयी काय वाटतं नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.